श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण की बघा, तुळस ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाची अशी मानली जाते. तुळशी माता ही प्रत्येकाच्या अंगणामध्ये असते. आपण भले कुठलं दुसरं झाड शोचं नसू द्या किंवा इतर कुठलं झाड नसू द्या, पण आपण तुळशीचं रोप शहरात राहा, गावाकडे राहा, कुठेही असू द्या, मराठी माणूस किंवा हिंदू तुळस अंगणामध्ये लावतात म्हणजे लावतातच. आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुळस ही भगवान विष्णूंना देखील खूप जास्त प्रिय आहे. आणि त्यामुळेच आपण आज तुळशीचे महत्त्व, तुळशी संबंधित काही तुम्हाला एक कथा सांगणार आहे. तुळशीच्या पूजेचे नियम, तुळशीची सेवा कशी करायची, तुळशीचे पूजनाचे आपल्याला लाभ काय होणार आहेत, सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच तुळस पूजताना आपल्याला कोणत्या चुका नाही करायच्या आहेत, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. बघा, आपल्या शास्त्रानुसार तुळशीला वृंदा असं देखील म्हटलं जातं आणि पुराणामध्ये सांगितलं आहे की वृंदा ही भगवान विष्णूंची परमभक्त होती. तिच्या भक्तीमुळेच प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला तुळशीच्या रूपात पृथ्वीवर स्थान दिलं होतं. आणि त्यामुळेच आपण कुठलीही भगवान विष्णूंची सेवा करत असू त्यावेळेस तुळशी पत्राशिवाय ती सेवा, ती पूजा अपूर्ण मानली जाते. त्याच्यामुळे कोणतीही सेवा करताना आपण तुळशी पत्र भगवान विष्णूंना किंवा श्रीहरीला अर्पण करत असतो. बघा, आता हे नित्यनियम तर सगळेच करतात. सकाळी उठून अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करणं, तुळशीला पाणी घालणं, हळदी कुंकू वाहणं, धूप लावणं, हे सगळं आपण करतच असतो. पण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात की जेव्हा तुम्ही पाणी वाहताना तर शक्यतो तुळशीला वाहण्यासाठी वापरणारं पाणी किंवा आपण देवपूजा करण्यासाठी जे पाणी वापरतो ते तांब्याच्या लोट्यामधूनच वापरायचं असतं. आपण जो स्टीलचा तांब्या, कोणी स्टीलचा तांब्या वापरतं, रोज जेवणामध्ये तोच तांब्या घ्यायचा आणि देवालाही तोच तांब्या वापरायचा, असं करायचं नाही आहे. तर आपल्याला शक्य तर होत असेल तर नक्की तांब्याच्या लोट्यातून पाणी व्हावं. पण तुमच्याकडे तांब्याचा नसेल तर तुम्ही एखादा स्टीलचा सेपरेट देवपूजेसाठी आपल्याला ठेवायचा आहे. आणि तुळशी समोर आपल्याला सकाळी आपण अगरबत्ती लावत असतो तुळशीला आणि संध्याकाळी दिवा लावायचा असतो. सकाळी देखील अगरबत्ती. बघा, तुळशी समोर दिवा लावल्याने, अगरबत्ती लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि त्यासोबतच मनाला खूप शांती मिळत असते. आपण देवपूजा केली आणि देवापुढे दिवा लावला ना, तो बघून आपलं घर खरंच, म्हणजे मी स्वतः खूप वेळा ऑब्झर्व केले की असं म्हणजे मन प्रसन्न होतं ना, खूप छान वाटतं जेव्हा आपण देवपूजा करतो, दिवा लावतो त्यावेळेस. आणि त्यानंतर आता तुम्ही दिवा धूप झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी तुळशी समोर हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय 11 वेळा तरी म्हणायचं आहे. रोज आपली पूजा झाली, तुळशीला पाणी वाहिलं, त्यानंतर अगरबत्ती लावली, हळदी कुंकू वाहिल्यानंतर तुम्हाला 11 वेळा हे म्हणायचंच आहे. आता तुळशीची पानं तोडताना आपल्याला नियम कोणते पाळायचे आहेत, तर तुळशीची पानं सूर्योदयानंतर म्हणजे संध्याकाळी आपल्याला तोडायचे नसतात. शक्य होत असेल तर आता तुम्हाला विष्णूची पूजा करायची, विष्णूला आपल्याला तुळशीपत्र व्हायचं असेल तर आज सकाळीच तुम्ही ते तोडून व्यवस्थित ठेवू शकता. जरी तुम्हाला संध्याकाळी वापरायचे असतील किंवा उद्या वापरायचे असतील तर सूर्यास्तानंतर तुळशीची पानं तोडू नयेत. आणि त्यासोबतच एकादशी, रविवार आणि काही शुभ दिवस असतात त्या दिवशी, त्या तिथींना देखील तुळशीची पानं तोडणं, तुळशीपत्र तोडणं टाळायचं. आणि तुळशीची पानं नखं लावून तोडायची नाहीत. प्रेमाने आणि आदराने पानं घ्यावीत, की पाहिजेत पानं म्हणून तोडली कशीही, असं नाही. चांगली पानं, व्यवस्थित आपल्याला पानं तोडायची आहेत, हात जोडायचा आहे आणि मगच आपल्याला पानं तोडायची आहेत. प्रार्थना करून तुळशी मातेला सांगायचं आहे की तुम्हाला कशासाठी ते पानं लागणार आहेत आणि मगच आपल्याला पानं तोडायची आहेत. तुळशी माता म्हणजेच लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे तुळशी माता. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण पूजा करतो, फुलं वाहतो तुळशीला, अगरबत्ती लावतो, त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी पूजा करण्यापूर्वी पाणी तुळशी माताला अर्पण करण्यापूर्वी ते अगरबत्तीचे काडी फुलं आपल्याला व्यवस्थित काढून बाजूला ठेवायचे आहेत. आणि ती
तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करून दिलं तरी चालेल. आता बघा, आपण पूजा कशी करायची किंवा तुळशीची पानं तोडताना काय करायचं सगळं सांगितलं. पण आता तुळशी पूजेचा लाभ काय आहे तर बघा, तुळशी माताची पूजा जर का तुम्ही मनापासून केली ना तर त्या घरामध्ये भांडणं होत नाहीत, वादविवाद होत नाही आणि सकारात्मकता खरंच खूप जास्त वाढते अशा घरामध्ये. ज्या घरामध्ये व्यवस्थित अशी देवपूजा होते, नित्यसेवा होते, त्या घरांमध्ये बघा एकमेकांचा आदर खूप जास्त होत असतो, प्रेम, आपुलकी आणि एकोपा वाढत असतो. त्याच्यामुळे नेहमी आपल्या घरामध्ये देवपूजा होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि संध्याकाळी देखील तुळशीला दिवा लावायचा आहे. आणि संध्याकाळी दिवा लावताना आपल्याला शुभम करोती कल्याणम म्हणायचंच आहे. बघा, काही लोक म्हणतील की तुळशीची पूजा केल्याने परिणाम दिसतात का? तर याचं उत्तर हेच आहे की कोणती पण पूजा श्रद्धा आणि पूजा श्रद्धेने केली, सातत्याने केली आणि भक्तिभावाने केली ना, कोणत्याही पूजेचं आपलं म्हणजे उद्देश फक्त लाभ मिळवणं नसतो, तर आपल्या मनाचे शुद्धीकरण असतं आणि ईश्वराशी नातं दृढ करणं असतं. जेव्हा आपण रोज तुळशीसमोर काही क्षण शांत बसतो ना आणि प्रार्थना करतो ना आणि देवतेचं, ईश्वराचं स्मरण करतो ना, तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतात आणि हे सकारात्मक विचार जीवनात योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. त्याच्यामुळे आपल्या तुळशीची